आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी तिकीट भाड्यासंबंधित आत्ताची एक महत्त्वाची व मोठी बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जेथे गाव तेथे एसटी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने राबवली होती। त्यानुसार आता जवळपास प्रत्येक गाव खेड्यात महामंडळाची एसटी बस सेवा पोहोचली आहे। राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या माध्यमातून महिला, मुली, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, स्वातंत्र्य सैनिक, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, पत्रकार, दुर्धर, आजारी यासह 29 सामाजिक घटकांना 33% ते 100% प्रवासी तिकीट भाड्यात सवलत दिली जाते। दररोज राज्यभरातील लाखो प्रवाशांना स्वस्त व सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मागील जवळपास 76 वर्षांपासून काम करीत आहे। अशातच एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 15% तिकीट भाडेवाढ जाहीर केली आहे। त्यामुळे खेडोपाड्यातील व शहरी भागातील सर्वसामान्य जनतेचा प्रवास महागला आहे। हकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या तिकीट दरात 14.95% वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। एसटीच्या तिकीट भाड्यात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे। एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून म्हणजे शनिवार 25 जानेवारी पासून ही तिकीट भाडेवाढ लागू केली आहे। या तिकीट दरवाढीमुळे साध्या बसचे एका टप्प्यासाठीचे दर 8 रुपये 70 पैशांवरून 10 रुपये 5 पैसे तर एसी बसचे तिकीट दर 22 रुपयांवरून 25 रुपये 35 पैशांवर पोहोचले आहे। लांब पल्ल्याच्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे। एसटी महामंडळाकडून दरवर्षी 5% भाडेवाढ केली जाते, मात्र ऑक्टोबर 2021 पासून ही वाढ झालेली नव्हती। महामंडळाने जवळपास 15% तिकीट भाडेवाढ केल्याने प्रत्येक 6 किलोमीटरच्या एका टप्प्यामागे किमान 1 रुपया 35 पैसे ते कमाल 3 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे। परिणामी मुंबई कोल्हापूर साध्या गाडीचा प्रवास 89 रुपयांनी तर दादर स्वारगेट शिवनेरी बसचा प्रवास 80 रुपयांनी महागला आहे। आणि छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला जाण्यासाठी आता शिवनेरी बसने 125 रुपये, साध्या बसने 55 रुपये तर शिवशाही बसने 75 रुपये जास्त मोजावे लागणार आहे। त्याशिवाय कोल्हापूर ते पुण्याचा साध्या बसचा प्रवास 53 रुपयांनी महागला आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे मुंबई उपनगरात रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात देखील 3 रुपयांची वाढ होणार असून ही दरवाढ येत्या 1 तारखेपासून म्हणजेच शनिवार 1 फेब्रुवारी पासून लागू होईल। परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक म्हणाले की एसटी महामंडळाची परिस्थिती सध्या चांगली नाही। एसटीचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आहे, त्यामुळे दिवसाला जवळपास 3 कोटी रुपयांचे नुकसान महामंडळाला होत आहे व तसेच दिवसेंदिवस डिझेल, सीएनजी, बसेसचे सुटे पार्ट इत्यादीच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे। दरवर्षी तिकीट दरवाढ अपेक्षित असते, मात्र मागील 3-4 वर्षांपासून दरवाढ झालेली नाही, त्यामुळे ही तिकीट भाडेवाढ करण्यात आलेली आहे। शनिवार 25 जानेवारी पासून ही तिकीट दरवाढ राज्यभरात लागू करण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।